नमस्कार मित्रांनो, केंची रांगोळी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये दादा अमेय आणि शशांकला सांगतात, तुम्ही दोघेही 2-2 दिवस सुट्ट्या टाका, आपण सगळे मिळून घरीच रंगकाम करूयात. तेव्हा शशांक व अमेय काय असं विचारतात. दादा सांगतात, अरे गावाकडे गणपतीच्या आधी आम्ही स्वतः घराचं रंगकाम करायचो. आता ते ऐकून अप्पू तर एक्साइट होत म्हणते की काय दादा काका, खूप मज्जा येत असेल ना. तेव्हा अमेय म्हणतो, अगं अप्पू मज्जा कसली त्यात, आणि तो दादांना सांगतो हे जरा अवघड वाटतंय. तर शशांक म्हणतो, आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये काय सुरू आहे तुम्हाला माहितीच आहे ना, सुट्टीला तर ते लगेच नाहीच म्हणतील. तेव्हा दादा सांगतात, पण मला हा सगळ्यात सोपा पर्याय वाटतो, आपले 2 पैसे वाचतील, फक्त सामानाचा काय तो खर्च होईल. तेव्हा माई वैतागत म्हणतात, अहो काहीही काय तुम्ही करत असाल गावाकडे, परंतु आता मुलांना हे जमणार आहे का, आणि या वयात तुम्हाला हे झेपेन का. तेव्हा दादा सांगतात, अगं यांना कसं करायचंय ते मी सांगीन, आम्ही तिघे मिळून करूयात ना. तेव्हा शशांक देखील विचार करत म्हणतो, हो दादा मलाही तुमचं म्हणणं पटतंय. तेव्हा अमेय विचारतो, अरे पण सुट्टी मिळेल का. शशांक म्हणतो, बघूयात अर्ज करून, आणि जरी नाही मिळाली सुट्टी तरी संध्याकाळी लवकर येऊन सकाळ संध्याकाळ आपण हे काम करूयात. तेव्हा पन्ना म्हणते, अरे तुला वाटतंय तितकं सोपं नाही आहे हे, रंग कुठला वापरायचा, सामान कुठून आणायचं, यातलं आपल्याला काही माहिती तरी आहे का. अप्पू सांगते, अगं पन्ना काकू, इंटरनेटवर हे सगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत, आपण त्यात पाहून शिकूयात ना. आणि तुला माहिती आहे का, फॉरेन कंट्रीजमध्ये ना अगदी घर बांधण्यापासून रंगकाम, फ्लोरिंगचं काम, ही सगळी कामं ना ते घरच्या घरीच करतात, कारण तिकडे ना लेबर चार्जेस खूप आहेत. तेव्हा माई काय कसले चार्जेस असं विचारतात. तेव्हा प्राची सांगते, अगं माई तिकडे मजुरीच खूप जास्त आहे. तेव्हा आता सर्वांनाच अप्पूचं हे म्हणणं पडतं, आधी पाईपलाईनचं काम करून घ्यायचं आणि नंतर घरच्या घरी रंगकाम करायचं, असंच आता ठरलेलं असतं. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी शशांकने तात्पुरता लागणारा काही रंग मागवलेला असतो. अमेय आणि शशांक दोघेही घरातील सर्वांनाच आवाज देत बोलावून घेतात. अप्पू आणि सुमी देखील खुश होत येतात आणि ते रंग पाहू लागतात. निखिल देखील तिथेच असतो. दादा मात्र या तिघांनाही स्पष्टपणे काम करण्यास नकार देतात. तेव्हा निखिल म्हणतो, काय झालं दादा, मी या घरचा नाहीये का. मला तर असं वाटतंय तुम्ही अजूनही मला आपलं मानलं नाहीये का. मागे सुद्धा घर खर्चात तुम्ही मला काहीच कॉन्ट्रीब्यूट करू दिलं नाही. तुम्ही जर का असंच वागत राहिला तर मला असं परक्यासारखं वाटेल. त्यामुळे या घराबद्दल असलेलं माझं कर्तव्य मला पूर्ण करू द्यात, असं तो इमोशनल होत बोलतो. तेव्हा माई म्हणतात, अहो जसा आपला अमेय शशांक आहे तसंच निखिल, करू द्यात ना त्याची इतकी इच्छा आहे तर काम. तेव्हा दादा आता परवानगी देतात. निखिल खूप खुश होतो. अप्पू लगेच म्हणते, चला ऑलरेडी खूप उशीर झालाय, परंतु दादा तिला पुन्हा बजावतात की अजिबात हे काम करायचं नाही. अप्पू सांगते की ठीक आहे, मी फक्त मोबाईलमधला व्हिडिओ सगळ्यांना दाखवेन. नंतर आता किचनपासूनच कलरच्या कामाची सुरुवात करायचं सर्वजण ठरवतात. आणि आता काहीच वेळात शशांक, निखिल, अमेय, मानसी आणि प्राची हे सर्वजण आता डोक्याला स्कार्फ बांधून रंगकाम करण्यासाठी सज्ज झालेले असतात आणि कलर मिक्स करत असतात. तेव्हाच अप्पू देखील तिकडे येते आणि अमेयला म्हणते की हे काम खूप सोपं आहे, प्लीज मला करू देत ना. तेव्हा शशांक म्हणतो, तुला दादांचा ओरडा खायचा आहे का, माझं ऐकायचंच नाही आहे का तुला. अप्पू आता सांगते की मला ना बसून बसून खूप कंटाळा आलाय, खडूस ऐक ना, मला झेपेल तेवढंच मी करेल. तेव्हा निखिल म्हणतो, अगं मग सुमीसारखी किचनची कामं कर ना. अप्पू सांगते, ती तर मी केव्हाही करू शकते, परंतु हे तर आज आत्ता आपल्या घरात होतंय ना, खडूस प्लीज ऐक ना, असं बोलत आता खूपच हट्ट करते. तेव्हा अखेर शशांक तयार होतो आणि सांगतो की तुला झेपेल तेवढंच अगदी बेसिक कर. तेव्हा अप्पू तर खूपच खुश होते आणि लगेच आता कलर मिक्सिंगचं काम हाती घेते. तर शशांक आता सीडीवर चढतो. ते सर्वजण आता कलर देत असतात. तर तेव्हाच अप्पू आता एक्साईट होत प्राचीला सांगते की हे कलर द्यायचं काम ना फार काही अवघड नाही आहे, मी सुद्धा करूच शकते. तेव्हा प्राची धक्क्याने म्हणते, आता काही तू या स्टूलवर चढणार आहेस का. अप्पू म्हणते, खालच्या खाली देते ना. परंतु सर्वच जण अजिबात नाही, जेवढं काम दिलंय ना तेवढंच कर, असं तिच्यावर ओरडतात.
त्यानंतर आता प्राचीसुद्धा सर्वांसोबत मदत करत असते. अप्पूचं कलर मिक्स करण्याचं काम सुरूच असतं आणि कलर मिक्स करताना अचानक तिच्या हाताला खूपच इचिंग सुरू होते. अप्पूला काय करावं काहीही कळत नाही. सगळा रंग तिच्या हातांना लागलेला असतो. त्यानंतर ती पटकन आता सगळ्यांच्या नकळत बादलीत हात बुडवून स्वच्छ पाण्याने धुवून काढते. तिला काही तो त्रास सहन होतच नाही, परंतु कुणालाच काहीही कळू देत नाही. ओढणीने तिचे हात लपवते आणि म्हणते की माझं इथलं झालंय, येतेच मी. तेव्हा शशांक म्हणतो काय ग काय झालं. अप्पू म्हणते काही नाही आणि तशीच बाहेर जाते. तेव्हा शशांक म्हणतो आता कुठे उपद्रव करायला गेलीये काय माहिती. अमेय म्हणतो अरे नको चिडूस, बाहेर दादामाई आहेत, ते तिला काहीही करू देणार नाही. तर आता काही वेळानंतर रात्री सर्वजण जेवायला बसलेले असतात. तेव्हा अचानक जेवण करताना सुमीला खूपच मळमळतं. माई म्हणतात बहुतेक ना या धुळीचा आणि कलरच्या वासाचा ना तिला त्रास होतोय. ते पाहून दादा निखिलला सांगतात मी तर म्हणतो तुम्ही 4-5 दिवस ना तिला तिकडे तुमच्या घरी सोडून या. तेव्हा निखिल म्हणतो हो मी परत येईल, कारण इकडे इतकं काम पडलंय, जितकी माणसं असतील ना तितकं चांगलंच आहे. तर बाबी आत्या अप्पूलाही म्हणतात तू सुद्धा 4-5 दिवस ना तुझ्या माहेरीत जा आणि परत ये. अप्पू आता हातांना खाजवतच तशीच उभी असते आणि म्हणते की नाही मी एकटी तिकडे बाबाच्या घरी काय करणार. तर आता सुमी देखील परत येते आणि म्हणते की हे मळमळणं तर नेहमीचंच आहे, मी कुठेही जाणार नाही. तेव्हा आता दादा सांगतात ठीक आहे, परंतु दोघींनी एकाच खोलीत थांबायचं. बाबी आत्या म्हणतात दादा माझ्याच खोलीत माझ्या देखरेखीखाली थांबू देत, तसंही तिकडे काही फार जाणवत नाहीये. तेव्हा आता दोघीही तयार होतात. त्यानंतर अप्पू जेव्हा दादांना पोळी वाढायला जाते तेव्हा दादांचं तिच्या हाताकडे लक्ष जातं आणि ते काळजीनेच म्हणतात की हे काय झालंय सगळं, बघ किती लाल झालंय. अप्पू मात्र ते लपवण्याचा प्रयत्न करत असते. शशांक ओरडूनच बोलतो काय झालंय बघू देत, दाखव नीट. तेव्हा दादा म्हणतात बघ केवढा लाल चट्टा आहे हा. आता माईंना देखील अप्पूची खूपच काळजी वाटत असते. अप्पू मात्र सांगते की काही झालं नाहीये, उद्यापर्यंत ठीक होईल ते. तेव्हा दादा माईंना म्हणतात तिला एखादा मलम किंवा लेप लावायला दे. तर शशांक चिडून म्हणतो तरी सांगत होतो येऊ नकोस, तिकडे किचनमध्ये आलीस आणि हाताने रंग मिक्स केला. अप्पू म्हणते नाही अरे अमेय दादाने ते स्क्वेअर दिलं होतं. शशांक म्हणतो माझं झालंच आहे, चल मी मलम लावतो. अप्पू म्हणते नाही खडूस तू शांतपणे जेव ना, परंतु शशांक म्हणतो नाही चल आधी, आणि तो तसंच जेवण अर्धवट सोडून अप्पूसाठी लेप घेऊन येतो. दोघेही आता हॉलमध्ये बसलेले असतात. अप्पू म्हणते की खडूस चिडलाय का माझ्यावर. शशांक म्हणतो चिडू नाही तर काय करू. अतिशय केविलवाने आता सॉरी बोलते. तेव्हा शशांक म्हणतो अगं तुला कळत कसं नाहीये, तू आता आई होणार आहेस, तुझ्यावर एका नवीन जीवाची जबाबदारी आहे, त्याच्या आधी तुला स्वतःची काळजी घ्यावी लागणार, समजून घे ना अपूर्वा. असं तो आता वैतागतच बोलतो. अप्पू म्हणते अरे मला बसून बसून कंटाळा आला होता. तेव्हा शशांक म्हणतो अगं मग दुसरं साधं एखादं काम करायचं. अप्पू म्हणते तुम्ही सगळ्यांनी असं मज्जा येणारं काम करायचं आणि मी साधं काम करायचं का. शशांक आता तिला प्रेमाने समजावत सांगतो अगं बोरिंग असं काहीच नसतं, तू इंटरेस्ट घेऊन काम कर, परंतु असं ज्याने तुला किंवा बाळाला काहीही त्रास होणार नाही. तुला माहिती आहे का या कलरमध्ये किती केमिकल असतात, त्यामुळे या पेंटिंगच्या वाट्याला जाऊच नकोस, ऐक माझं, असं बजावतो. तेव्हा अप्पू देखील होकार देते. त्यानंतर शशांक प्रेमानेच तिच्या हाताला लेप लावत असतो आणि खास तर येत नाहीये ना असं विचारतो. अप्पू नाही म्हणते आणि दोघेही एकसोबतच हातावर फुंकर मारायला जातात आणि जवळ येत प्रेमानेच एकमेकांकडे पाहू लागतात. दोघेही एकमेकांमध्येच हरवून जातात. यात आता माई शशांकला आवाज देतात. तेव्हा दोघेही भानावर येत पटकन बाहेर येतात. त्यानंतर आता सर्व बायका एकत्र ओसरीतच खाली मांडी घालून जेवायला बसलेल्या असतात. अप्पू जेवायला जाते, परंतु तिला काही हात दुमडता येतच नसतो. आता शशांक ते पाहतो आणि ओरडूनच म्हणतो तुला नीट जेवता येत नाहीये ना. अप्पू म्हणते नाही मी चमच्याने खाईल. शशांक म्हणतो पोळी भाजी कोण चमच्याने खातं, काहीही करतेस. तेव्हा बाबी आत्या म्हणतात अरे का ओरडतोय तिला.
तेव्हा शशांक म्हणतो, अगं बाबी आत्या, मी ओरडत नाहीये तर प्रेमाने सांगतोय. आणि तो पटकन अप्पूजवळ येऊन बसतो आणि आता तिला घास भरवायला जातो. परंतु अप्पू मात्र आता सर्वांसमोर खायला लाजत असते. तेव्हा शशांक म्हणतो, गुपचूप खा आधी. आता त्या दोघांकडेही पाहून इतर सर्वच जणी गालात हसू लागतात. माई हसतच म्हणतात, बघितलंस ना अप्पू, त्याने भरवलं म्हणून 2 घास जास्तीचे खाल्ले तू. तर बाबी आत्या सांगतात, शशांक उद्या रविवार आहे ना, उद्या तू दिवसभर हिच्या सेवेत राहायचं. शशांक म्हणतो, अजिबात नाही, उद्या ना सकाळपासूनच आम्ही कलरचं काम हाती घेणार आहोत. तेव्हा अप्पू देखील एक्साईट होत बोलते, हो उद्या माझासुद्धा हात बरा होईल, मग मी सुद्धा. आता तेच सर्वच जण ओरडून अजिबात नाही असं म्हणत तिला गप्प करतात. शशांक म्हणतो, आली मोठी रंगकाम करणारी आणि प्रेमाने आणि काळजीनेच तिला जेवण भरवत असतो. सर्वजणी खूप हसत असतात. पुढील भागात अप्पूने डोक्यावर क्राऊन चढवलेला असतो आणि गंमत जम्मत करतच ती तांदूळ निवडत असते आणि त्याचवेळी तिच्या हातातील ताट खाली निसटतं. त्या आवाजाने शशांक दचकतो, त्याचा स्टूलवरनं तोल जातो. अप्पू पटकन जाऊन त्याला सावरते, परंतु त्याच्या हातातील ती बादली दादांच्या डोक्यात पडते. माई धक्क्याने अहो असं ओरडतात.